टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सांगली लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या NSOT लॉ कॉलेज जे आहे त्याचा माजी विद्यार्थी धनंजय मधवांना यांनी सांगलीचं नाव संपूर्ण देशात केलं आहे। त्यांनी प्रायव्हसी आणि जे लोकांच्यावर कायदे करण्यासंदर्भात जे पुस्तक केलेलं आहे आणि त्याचं विधेयक राज्यसभेत आता मांडण्यात आलेलं आहे। त्यांनी एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे। त्या संदर्भात काय त्यांची भूमिका आहे आणि या पुस्तकाचं काय महत्त्व आहे आणि त्यांना हे पुस्तक का लिहावंसं वाटलं आणि या कायद्याच्या बाबतीत काय झालेलं आहे ही माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्याबरोबर ॲडव्होकेट धनंजय मधवान आहेत। मला सांगा काय हे पुस्तक आहे आणि कोणते कायदे राज्यसभेत मंजूर झालेले आहेत? हे विषय हा जो आहे हा राईट टू प्रायव्हसी या विषयावरचं हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकात एका मॉडेल लॉ म्हणजे प्रायव्हसी या विषयासंदर्भात कसा कायदा असावा त्या संदर्भातला एक मसुदा देण्यात आलेला आहे। जो मसुदा घेऊन आत्ता राज्यसभेमध्ये एक विधेयक सादर करण्यात आलेलं आहे। तसेच विधेयक आता लोकसभेत देखील सादर होण्यासाठी अजेंड्यावर हा विषय आहे। किती कायदे यामध्ये केलेले आहेत? काय विधेयकामध्ये किती कायद्याची तरतूद आहेत? ह्या विधेयकामध्ये 160 कलमांचं हे विधेयक आहे आणि ह्या विधेयकामध्ये शारीरिक प्रायव्हसी म्हणजे शरीराची प्रायव्हसी, बॉडी प्रायव्हसी ज्याला म्हणतो, कम्युनिकेशन प्रायव्हसी म्हणजे संभाषण प्रायव्हसी, लोकेशन प्रायव्हसी आणि डेटा प्रायव्हसी ह्या 4 प्रकारच्या प्रायव्हसीचं सर्वांगीण विचार करून त्याचं कसं प्रोटेक्शन होईल आणि एखाद्याला फक्त केवळ शिक्षा देण्यापेक्षा विक्टीम आणि आरोपी ह्या सगळ्यांनाच न्याय कसा मिळेल असा विचार करून एक प्रिव्हेंटिव्ह लॉ आपण तयार केलेला आहे। किती दिवस लागले हे पुस्तक तयार करायला आणि का करावं असं वाटतं? सुमारे 2013 साली आम्ही देशभरात माहितीच्या अधिकाराचे अर्ज करून ह्या संदर्भातला काही डाटा गोळा केला होता। तो डाटा मिळाल्यानंतर असं लक्षात आलं की आता रिसर्च करण्याची गरज आहे। तर 2014-15 साली आपल्या NSOT लॉ कॉलेज इथं मी LLM करत होतो। त्यावेळी मी एक रिसर्च प्रोजेक्ट म्हणून ह्याचा स्वीकार करून यावरती काम चालू केलं। त्यावेळी आत्ताचे प्राचार्य डॉक्टर अमित सौदी सर हे आमचे रिसर्च गाईड होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जेव्हा रिसर्च चालू केला त्यावेळी असं जो रिसर्च पूर्ण झाला तेव्हा असं लक्षात आलं की यात एक स्वतंत्र विधेयक आणण्याची किंवा देशात येण्याची गरज आहे। त्या दृष्टीनं नंतर देखील आम्ही काम चालू ठेवलं आणि आता सध्या 2024 साली आमचा हा रिसर्च जेव्हा पूर्ण झाला तेव्हा ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण त्या बिलाचा म्हणजे विधेयकाचा मसुदा आपण पब्लिश केला आणि त्या विधेयकापर्यंत आम्ही कसं पोहोचलो, त्यासाठी काय कुठल्या केसेस जगभरातल्या आम्ही रेफर केल्या, कोणत्या घटना आम्ही रेफर केल्या, किती लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, विक्टीमचे इंटरव्ह्यू, आरोपींचे इंटरव्ह्यू या सगळ्याचा उहापोह करून हे पुस्तक आपण लिहिलं आणि सामान्य माणसानं स्वतःची प्रायव्हसी कशी प्रोटेक्ट करावी या संदर्भातली माहिती देणारं एक पुस्तक आपण तयार करायचा प्रयत्न केला। ह्या पुस्तकाचं आम्हाला म्हणजे अभिमानाची अशी गोष्ट आहे की ह्या पुस्तकात आम्ही जो मसुदा दिला होता विधेयकाचा तो मसुदा पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे आणि तो आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे। हे विधेयक कोण मांडणार आहे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये काय आहे? जेव्हा हे पुस्तकाची प्रत आपले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंत पोचली त्यावेळी त्यांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना आदेश केले की बाबा हे तात्काळ हे विधेयक दोन्ही सभागृहात प्रायव्हेट मेंबर्स बिल म्हणून तुम्ही इंट्रोड्यूस करा। त्यानुसार लोकसभेमध्ये श्री KC वेणुगोपालन यांनी हे बिल इंट्रोड्यूस होण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि तसं तो विषय अजेंड्यावर आलेला आहे। त्याचप्रमाणे राज्यसभेमध्ये डॉक्टर सईद नसीर हुसेन म्हणून हे बेल्लारीचे खासदार आहेत, त्यांनी हा अर्ज केला होता, तो अजेंड्यावर आला आणि ते बिल राज्यसभेमध्ये आवाजी मतदान झालं। त्याच्यावरती सर्वांनीच एकमतानं त्यास होकार दिला, मंजुरी दिली आणि त्यानुसार ते बिल इंट्रोड्यूस झालेलं आहे राज्यसभेत। काय भावना आहेत तुमच्या? ते राज्यसभेत बिल पास झालं त्यावेळी काय तुमच्या मनात भावना होत्या? नाही, अत्यंत तो आनंदाचा क्षण होता कारण का आम्ही राज्यसभेत लाईव्ह हे सेशन बघत होतो सनसेट TVवर आणि तिथले संबंधित जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या संपर्कात होतो। ते आज म्हणजे बऱ्याच 2-3 वेळा हे विषय अजेंड्यावर असतानासुद्धा ते कामकाज चालू शकलं नव्हतं, तो अजेंड्यातला विषय पुढे गेला होता। त्यामुळे ज्यावेळी 7 फेब्रुवारी दिवशी राज्यसभेचं कामकाज बघत होतो त्यावेळी ज्यावेळी ते बिल इंट्रोड्यूस झालं आणि त्यामध्ये हाऊसमध्ये उपस्थित सर्वच खासदारांनी एकमतानं जेव्हा त्याला होकार दिला त्यावेळी तो आनंदाचा क्षण होता आणि ते बिल इंट्रोड्यूस झालं हे जेव्हा समजलं त्यावेळी आम्ही अत्यंत आनंदित झालो आणि हे बिल अशाच पद्धतीने हे बिल पुढं मंजूर होण्यासाठी सुद्धा सर्व खासदार एकत्र येतील, एकमतानं मंजुरी देतील, होकार देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे ही काय देशाची समस्या नाही, जागतिक समस्या आहे। बरोबर। अनेक आपल्या देशातसुद्धा या संदर्भात सायबरचे गुन्हे घडले असतील किंवा प्रायव्हसीचे गुन्हे घडले असतील तर अनेक ते लोकांना न्याय मिळत नाही। या पुस्तकाच्या माध्यमातून काय होणार? प्रत्येक सायबर क्राईमच्या जर मुळात तुम्ही गेला तर तो व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग हे त्याचं एक मूळ सूत्र आहे।
वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा त्याची प्रायव्हसी जर प्रोटेक्ट झाली तर सायबर गुन्ह्यांना आळा बसेल असं आमचं मत आहे. तर आपल्याला भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21नुसार एक फंडामेंटल राईट प्राप्त झालेला आहे आणि तो केसी म्हणजे पुट्टास्वामी जजमेंटमधून तो आलेला आहे. त्यानुसार एक राईट टू प्रायव्हसी एक फंडामेंटल राईट आहे. पण जेव्हा कुठं राईट असतो त्याला गव्हर्न करणारी किंवा त्याची प्रोसिजर सांगणारी एक रेमेडी स्टॅट्यूट स्वरूपात द्यावी लागते. तर ते तसा स्टॅट्युटरी प्रोव्हिजन कॉम्प्रिहेन्सिव्ह कुठं आपल्याही देशात नाही आणि दुसऱ्याही देशात नाही. कारण की प्रायव्हसीची मूळ व्याख्याच डिफाईन करणं हे अवघड आहे, कारण त्याचा फार मोठा आवाक आहे. तर तो सगळा प्रयत्न आपण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून, ह्या बिलाच्या माध्यमातून केला आहे. आणि अशा प्रकारे एक राईट टू प्रायव्हसी संदर्भातलं विधेयक ज्याचं नाव आहे दी व्होयरिझम प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल बिल 2024 आपण ड्राफ्ट करून दिलं होतं. ते ॲज इट इज ह्या टायटलसहच राज्यसभेमध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे आणि लोकसभेसाठी सुद्धा इंट्रोड्यूस होण्यासाठी अजेंड्यावर हा विषय आहे. देशातील सर्व नेत्यांना काय विनंती कराल? पुस्तकं लिहिलेलं आहे, ह्या कायद्यामुळं अनेक गोरगरीब असतील, अनेक स्तरातील लोक असतील, त्यांना न्याय भेटणार आहे. काय तुमच्या भावना आहेत? काय विनंती कराल? आत्ताचं जग बघितलं तर फार आपण एका सर्व्हिलन्स स्टेटमध्ये आहोत. सर्वत्र डेटा, CCTV सर्व्हिलियन्स, प्रायव्हसी ह्या संदर्भातल्या थ्रेट्स आहेत आत्ता. तर सर्व खासदारांनी ह्या देश उपयोगी आणि व्यापक जनहिताच्या विषयामध्ये एकत्र यावं, एकमत करावं आणि अशा प्रकारचा कायदा म्हणजे तो अभ्यास करावा. यातले काही त्रुटी असतील तर ते पण त्यांनी दुरुस्त कराव्यात किंवा त्यांच्याकडे तशी यंत्रणा आहे. तर हा कायदा, अशा प्रकारचा कायदा सरकारनं पास करावा आणि लोकांच्या प्रायव्हसीचं प्रोटेक्शन करावं. जर भारतानं अशा प्रकारचा प्रिव्हेंटिव्ह लॉ, म्हणजे ह्या कायद्यामध्ये आम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणजे असा गुन्हा घडूच नये, रेमेडियल आणि पिन्युटिव्ह म्हणजे शिक्षा पण आहे, परंतु ती शिक्षा नसून एक जस्टिस मिळेल, म्हणजे तो आरोपीलाही मिळेल, व्हिक्टीमलाही मिळेल. एखाद्या आरोपीचा मोबाईल काढून घेतला तर तो अशा पद्धतीनं काढून घेतला जातो की त्याच्या संदर्भात काय तरतुदीच नाही आहेत, ती कशा पद्धतीने त्याचा डेटा ठेवला पाहिजे, त्याची चेन ऑफ कस्टडी, हॅश व्हॅल्यू. तर त्या सगळ्याचा सर्वांगीण विचार आपण यात केला तर व्हिक्टीमलाही न्याय मिळेल, आरोपीलाही न्याय मिळेल आणि सर्वांनाही न्याय मिळेल. अशा प्रकारचा प्रिव्हेंटिव्ह, रेमेडियल आणि ग्राहक केंद्रित असा कायदा आपण केलेला आहे. जर हा कायदा भारतात लागू झाला तर इतर देशांना देखील त्यातून प्रेरणा मिळेल की अशा प्रकारचा कायदा आपण करावा. देशातली जी टुरिझम इंडस्ट्री आहे, जसं गोव्यासारखी स्टेट आहेत की जिथं हॉटेल्स, लॉजेसमध्ये कधी असं आपल्या लक्षात भीती वाटते लोकांना, टुरिस्ट लोकांना, की छुपा कॅमेरा असेल का, त्यामुळे प्रायव्हसीचं काय होईल. तर अशा प्रकारे ह्यात जर कायदा लागू झाला तर ती टुरिझम इंडस्ट्रीसुद्धा बूस्ट होईल, देशाचा रेव्हेन्यू वाढेल, देशाचं नाव होईल जगभरात. अशा पद्धतीचं आणि इतर देशांनाही देखील हा मॉडेल लॉ म्हणजे म्हणून काम करेल. त्यामुळे आम्ही ह्याचं नाव मॉडेल लॉ असंच ठेवलेलं आहे पुस्तकात, की हा सर्व देशांसाठी, जगभरातल्या देशांसाठी एक आदर्श कायदा म्हणून काम करेल. नक्कीच आपल्याबरोबर सांगलीचे सरकारी वकील म्हणून जे काम पाहत आहेत हे ते सुद्धा या NSOT कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत आणि धनंजय मुदवाना यांनासुद्धा त्यांनी मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. ते ॲडव्होकेट प्रमोद भोकरे आपल्यासोबत आहेत. काय भावना आहेत? तुमच्या सहकार्यानं आज एवढं मोठं यशस्वी असे वाटचाल केलेले आणि पाऊल उचललेलं, काय भावना आहेत? निश्चितपणे आम्ही एकत्र LLMला होतो त्यावेळी त्यांनी हा विषय घेऊन एक थेसिस लिहिला होता, परंतु त्यावेळी वाटलं नव्हतं की त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होईल. पण आज जे पाहतोय की त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ह्या व्यक्तीच्या प्रायव्हसीच्या संदर्भात प्रत्येक व्यक्तीला त्यामध्ये स्थान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणतीही भेदभाव न ठेवता गरीब ते श्रीमंत अशा व्यक्तींची जी प्रायव्हसी, जो आपला राईट आहे तो कसा प्रोटेक्ट केला जाईल आणि त्या दृष्टीनं काय कायदा असावा, हा जो जागतिक स्तरावर मान्य होईल असा कायदा आपल्या सांगलीच्या सुपुत्रानं, आमच्या परममित्र धनंजय मुदवानांनी आपल्या भारत देशाला वास्तविकता बक्षीस स्वरूपात दिलेला आहे. निश्चितपणे आपल्या संसदेनं तो राज्यसभेमध्ये त्यांनी दखल घेतलेली आहे. आता लोकसभेतसुद्धा दखल घेऊन ते बिल पास होईल अशी पूर्ण खात्री आहे आणि सांगलीचं नाव आपल्या जगात, या भारत देशात निश्चितपणे यामुळं नावारूपास येईल आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. कारण हे पुस्तक लिहिण्यात आम्हाला त्यांना काही शंका विचारत पण त्यावेळी लक्षात येत नव्हतं, परंतु आम्ही त्यांना ते उत्तरं देत होतो. त्याचाही उहापोह याच्यात झालेला आहे, याचाही आम्हाला आनंद आहे. नक्कीच मला एक सांगा, सर्वसामान्य लोकांना माहीत नाही आहे की संसदेमध्ये लोकसभा असेल, राज्यसभा असेल, एखादं विधेयक मांडत असताना काय प्रोसिजर असते आणि काय खर्च असतो, कसं बघता ह्या सगळ्या गोष्टीकडे आणि काय माहिती आहे? वास्तविकता जे अतिशिक्षित किंवा ज्यांना ह्याचं नॉलेज आहे त्यांनाच हा खर्चाचा विषय माहीत असतो, सर्वसामान्यापर्यंत हा विषय नसतो. परंतु जर आपण बघितलं, महिनाभर जर कामकाज चाललं तर पर मिनिट 2.5 लाख रुपये हा संसदेचा खर्च असतो. म्हणजे आज धनंजयचं जे बिल मांडलं गेलं त्याला 1.5 मिनटं खर्च झाले, म्हणजे साधारण 2.25 लाख रुपये आपल्या संसदेनं खर्च केलेत. पण विषय हा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांनी संसदेनं तो गांभीर्याने घेतला आहे. ज्या खासदारांनी
ज्या लोकप्रतिनिधींनी हा विषय मांडला त्यांचं खरंच कौतुक आहे आणि निश्चितपणे हा भारताच्या दृष्टीनं अभिमानाचा क्षण आहे. म्हणजे आता पुढे जर हे लोकसभेत किंवा राज्यसभेत मंजूर करायचं असेल तर 2-2 तास तर चर्चा करावी लागणार आहे. मग त्यावेळेला एकूण किती खर्च होऊ शकतो भविष्यात आणि किती खर्चिक आहे? त्यावेळी साधारण पर मिनिट जर आपण 2.5 लाख रुपये जर खर्च धरला तर साधारण 50 कोटी रुपयेपर्यंत तरी त्याचा खर्च होऊ शकतो 2-2 तास जरी म्हटलं. परंतु जर कायद्याची व्यापकता बघितली, कायद्याची गरज बघितली, आज आपण अनेक बदलापूरच्या सारख्या ज्या घटना आहेत, अनेक निर्भया प्रकरणं आहे की जिथं आपण ह्या सगळ्या गोष्टीमुळं प्रायव्हसीच्या विघ्नामुळं आपण भोगलेलं आहे आपण दुःख, पण त्याला हा निश्चितपणे आळा बसणार आहे आणि त्यामुळे हे मूल्य काहीच नाही. नक्कीच आपल्याबरोबर या NSOT लॉ कॉलेजचे जे प्राचार्य आहेत अमित चौधरी ते सुद्धा आहेत. मला सांगा, तुमच्या माजी विद्यार्थ्यानं एक मोठं यशस्वी असं पाऊल उचललेलं आहे. काय भावना आहेत विद्यार्थ्याबद्दल? निश्चितच महाविद्यालयाला त्यांचा अभिमान वाटतो. तर कायदा हे समाज परिवर्तनाचं एक साधन आहे आणि उपयुक्त कायदे कालानुरूप बनणं ही समाजाची देशाची गरज असते. त्यानुसार आमचे विद्यार्थी धनंजय यांनी LLMचं शिक्षण घेत असताना जे डिझर्टेशन रिसर्च वर्क केलं होतं त्याची व्याप्ती वाढवून जे संशोधन केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून हे विधेयक जे आज सादर होऊ शकलं आहे त्याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या या प्रयत्नाबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने सुद्धा समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन पण करतो आणि आभार पण मानतो. आणि हा अतिशय प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करणारा विषय आहे. त्यामुळं हे विधेयक साधक बाधक चर्चेनंतर पारित होईल आणि निश्चितच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपल्याला या विधेयकाच्या कायद्याच्या माध्यमातून मिळेल असा मी विश्वास व्यक्त करतो, जेणेकरून जनसामान्याचा खाजगीपणाचा अधिकारसुद्धा त्याला मुक्तपणे उपभोगता येईल आणि पोलीस यंत्रणेचा गुन्ह्यांच्या शोध तपास मुळे येणारा त्यांच्यावर जो ताण आहे तो सुद्धा कमी करण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचं पाऊल ठरेल असा मला विश्वास वाटतो. नक्कीच आपण पाहू शकता 160 कलम असलेलं हे विधेयक आहे. ते राज्यसभेतून आता लोकसभेतसुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये पारित होणार आहे. एकंदरीत पाहिलं तर वकिलांनी समाजोपयोगी कायदे केले पाहिजेत या दृष्टिकोनातनं लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या NSOT महाविद्यालयातून कामकाज चालू असतं. इथल्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना तसं प्रशिक्षण दिलं जातं. संपूर्ण देशात हे पुस्तक आणि जगातसुद्धा हे पुस्तक इतिहास घडवणार आहे, यात काडीमात्र शंका नाही आहे. फक्त येणाऱ्या काळामध्ये हे पुस्तक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झालं पाहिजे अशी भावना अनेक लोकांची आहे, जिल्ह्यातील आहे आणि राज्यातील सुद्धा लोकांची हीच भावना आहे. एकंदरीत पाहिलं तर येणारा खर्च जरी पाहिला तर सर्व नेत्यांनी या पुस्तकाचं विधेयक जे आहे ते कायद्यात रूपांतर करावं आणि जे अन्याय ज्या लोकांच्यावर होणार आहे किंवा झालेला आहे त्यांना या पुस्तकामुळे भरपूर फायदा होणार आहे आणि देशात एक चांगला असा सक्षम असा कायदा या देशाला लागू होणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.